लो एम एचचे जे पेशंट असतात ना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो. सपोज एम एच असेल 0.3 0.4, पेशंटचं जस्ट लग्न होऊन 1 वर्ष झालं असेल, तर होतं काय, एम एच किती कमी असलं तरी पेशंट लगेच त्याला वाटतं अरे मला लगेच आय व्ही एफ नको, मला पण नॅचरल प्रेग्नन्सी हवी. आता अशा पेशंटमध्ये आम्ही त्यांना एकच सांगतो की पहिल्यांदा जर एम एच एवढं कमी आहे ना डेंजरसली, तर पहिले फाइंड आउट करा की एक एम एच का कमी आहे एवढा. आता हा पेशंट बघा, या पेशंटचा आहे एम एच 0.3, लग्नाला काही खूप वर्ष झाली नाही आहेत, पी सी ओ डी आहे, त्यांना एम एच 0.3 आहे. आता यामध्ये बघा, हे जे सगळं रेड तुम्हाला एरिया दिसतोय ना हिस्ट्रोस्कोपिकली, ह्याला सगळ्याला आम्ही म्हणतो एंडोमेट्रायटिस. हे बेसिकली इन्फेक्शन आहे. आता आपण पेशंटच्या फॅलोपियन ट्यूब चेक करतो, हे बघा, या फॅलोपियन ट्यूबमध्ये तुम्हाला केवळ छोटंसं होल दिसेल, पण त्याच्या अराउंड हे जी पूर्ण क्रिसेंट व्हाईट आहे ना, हे सगळं फायब्रोसिस आहे. ट्यूब कम्प्लिटली या इन्फेक्शनने डॅमेज ऑलरेडी केलेलं आहे. इकडे बघा, इकडे पण तुम्हाला फॅलोपियन ट्यूबचे तिथे होल दिसेल, पण त्याच्या अराउंड पूर्ण फायब्रोसिस दिसेल. आता या केसेसमध्ये प्रॉब्लेम काय होतो ना, एच एस जी केला तर यातनं डाय जातो आणि तुम्हाला वाटतं ट्यूब ओपन आहेत आणि मग तुम्ही पुन्हा नॅचरलसाठी ट्राय करत बसता. पण प्रॉब्लेम काय, इथे आहे इन्फेक्शन. जोपर्यंत हे इन्फेक्शन ट्रीट होत नाही ना, तोपर्यंत कुठल्याच ट्रीटमेंट वर्क करणार नाही आहेत. लक्षात ठेवा, ए एम एच कमी असेल आणि जर फॅलोपियन ट्यूब ॲक्च्युली चांगले असतील ना, तर पेशंटला नॅचरल प्रेग्नन्सी मिळू शकते. पण अशा अवस्थेत नाही जिथे ऑलरेडी ट्यूब खराब आहेत. त्यामुळे लो एम एच म्हणून डायरेक्टली ओव्युलेशन स्टडी आय यू आय करत बसू नका या अपेक्षेने की लवकर प्रेग्नन्सी राहून जावी. लो एम एच कमी असेल तर पहिल्यांदा फाइंड आउट करा की ॲक्च्युली एवढे एम एच का कमी आहे, इन्फेक्शन तर नाही आहे ना, आणि खरंच तुमच्या फॅलोपियन ट्यूब चांगल्या आहेत का नाही आहेत, कारण तेच डिसाईड करेल तुम्हाला पुढची काय ट्रीटमेंट द्यायची ते.